नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सूर्यग्रहण 2026. 2026चे सूर्यग्रहण कधी आहे, भारतात दिसणार आहे का, याबद्दलची माहिती आपण पाहूया. 2026चे पहिले सूर्यग्रहण लागणार आहे 17 फेब्रुवारी रोजी. कुंभ रास आणि धनिष्ठा नक्षत्रात सूर्यग्रहण लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. सूर्यग्रहणाच्या दरम्यान सूर्याचा आकार कंकणाकृती दिसणार आहे. अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत की भारतात हे ग्रहण दिसेल की नाही, याचा सूतक काळ लागू होतोय की नाही, या संदर्भात लोक कन्फ्यूज आहेत. चला तर मग जाणून घेऊयात किती वाजता लागणार आहे सूर्यग्रहण, भारतात दिसणार आहे का. तर भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी मंगळवारी दुपारी 3:26 सुरू होऊन ते सायंकाळी 7:57 सुरू राहणार आहे. या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 31 मिनिट असणार आहे. हे सूर्यग्रहण सायंकाळी 5:13 ते सायंकाळी 6:11 परमोच्च क्षणावर असणार आहे. तर हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे का. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असून ते भारतातून दिसणार नाही. हे सूर्यग्रहण झिम्बाब्वे, झांबिया, तंजानिया, नमिबिया, मॉरिशस, बोत्सवाना, मोझाम्बिक, अर्जेंटिना आणि चिलीसह दक्षिण आफ्रिका आणि अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिकेतील काही भागात पाहू शकणार आहे. सूर्यग्रहणाचा सूतक काळ पाळणे योग्य आहे का. सूर्यग्रहण लागण्याच्या 12 तास आधी सूतक काळ लागू होतो, परंतु 17 फेब्रुवारीचे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, यामुळे याचा सूतक काळ देखील अमान्य असणार आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी या चुका टाळा. कोणत्या चुका आहेत मग. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण काळात पूजा अर्चा करणे वर्ज्य आहे. या काळात देवी देवतांच्या प्रतिमांना स्पर्श करू नये, तसेच कोणतेही शुभ अथवा मंगल कार्य करू नये. ग्रहण काळात अन्न देखील शिजवू नये. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सूर्यग्रहणानंतर काय करावे. सूर्यग्रहणानंतर अंघोळ करावी, त्यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावातून मुक्ती मिळते. त्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे. घराच्या देवाऱ्याच्या मूर्त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे आणि पुन्हा त्याची स्थापना करावी. आणि ग्रहणानंतर दानधर्म करणे पुण्याचे काम असल्याने त्याचे विशेष लाभ मिळतात. ग्रहणाशी जुळलेल्या धार्मिक समजुती. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्य आणि चंद्रग्रहणाचा संबंध राहू आणि केतूशी मानला जात आहे, ज्यांना पाप व छायाग्रह देखील मानले जाते. अशी मान्यता आहे की समुद्र मंथनाच्या वेळी देवता आणि राक्षसात वाद झाला, तेव्हा विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून अमृत देवतांना वाटणे सुरू केले. त्यावेळी स्वरभानू नावाच्या राक्षसाला हे कळले आणि तो गुपचूप देवतांच्या पंक्तीत जाऊन बसला. विष्णूंनी त्यांना चुकून अमृत पाजले. सूर्य आणि चंद्रदेवाने त्याला ओळखून विष्णूकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर विष्णूंनी त्या असुराचे सुदर्शन चक्र सोडून 2 तुकडे केले. अमृत प्यायल्याने या राक्षसाचा मृत्यू झाला नाही, त्याचे 2 तुकडे 2 दिशांना फेकले गेले. त्यांना राहू आणि केतू म्हटले जातात. हे दोघे वेळोवेळी सूर्य आणि चंद्राला गिळतात. त्या घटनेला ग्रहण असे म्हटले जाते आणि याला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असे म्हटले जाते. तर या सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे हे पाळले जाणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.